Cancer Healer Center, a new beginning. कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा. कामराला 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश. एकनाथ शिंदेंवर व्यंगात्मक गाणं केल्याप्रकरणी कामरावर गुन्हा. मार्चला कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार. कामराला मुंबईत येऊन कोर्टात रीतसर जामीन मिळवणं आवश्यक. यापूर्वी दिलेल्या समन्सच्या वेळी कामराची अनुपस्थिती. वकिलाकडूनच प्रशांत कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न आणि शिवीगाळ. कोल्हापूर कोर्टातून कोठडीसाठी नेत असताना प्रकार. शिवीगाळ करणारे वकील पोलिसांच्या ताब्यात. न्यायालयात हल्ले होणं असंवैधानिक. अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेकडून प्रशांत कोरटकरवरील हल्ल्याची निंदा. सदावर्ते मुंबई उच्च न्यायालयात तक्रार करणार. कुणाल कामराला 3rd डिग्री देण्याबाबत एक मंत्री बोलतो, मग शिवरायांबद्दल गलिच्छ वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरची औरंगजेबाच्या बाजूला कबर खोदा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक. नोकरीतील डीलसोबतच वडिलांच्या अफेअरमुळे दिशा सालियन तणावात होती. यामुळे दिशाची आत्महत्या. मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमधून मृत्यू संदर्भातले निष्कर्ष समोर. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात अभिनेत्री दिशा पटाणी आणि अभिनेता मिलिंद सोमण यांचा जबाब नोंदवला. दिशा काम करत असलेल्या कॉर्नर स्टोन कंपनीशी जाहिरातींसाठी दिशा पटाणी, मिलिंद सोमण यांचा नकार. बीडच्या मेळाव्यानंतर मनोज जरांगेंची तब्येत खालावली. मराठा मेळाव्यात भाषणादरम्यान तब्येत बिघडली. बीडमधील हॉस्पिटलमध्ये जरांगेंवर उपचार सुरू. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली. या अपमानाचा बदला घेण्यासाठी देशमुखला धडा शिकवायचा असं कृष्ण आंधळेने सांगितलं. आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारचा जबाबातून दावा. लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी 5 वर्ष वाट पाहावी लागेल. हा पहिला अर्थसंकल्प होता. योग्य वेळी 2100 देऊ. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंचं विधान. 31 तारखेच्या आत पीक कर्जाचे पैसे भरा. निवडणुकीत कर्जमाफीचं बोललो, मात्र आता तशी परिस्थिती नाही. भविष्यात निर्णय घेऊ. अर्थमंत्री अजितदादा स्पष्ट बोलले. मुख्यमंत्री फडणवीस आज तुळजापूर, पंढरपूर आणि बारामती दौऱ्यावर. फडणवीस सकाळी तुळजापूरमध्ये दर्शन घेणार. 11:30 वाजता पंढरपूर आणि बारामतीतील नरसिंहपूरमध्ये 2 वाजता असणार. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल करणाऱ्या डॉक्टरांचा परवाना रद्द. पुणे पोलिसांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे मागणी. पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर. नागपुरातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार. संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेमुळे डोंबिवलीतील वाहतुकीत उद्या मोठा बदल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी फडके रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोपर उड्डाणपूल आणि टिळक रोड बंद. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीतील 650 विजेत्यांचा आवास योजनेतील घरं घेण्यास नकार. अनामत रक्कम म्हाडाला परत करावी लागणार. सूत्रांची माहिती. सोन्याच्या दरांमध्ये पुन्हा एकदा तेजी. सोन्याच्या दरात 1236 रुपयांची वाढ. पाडव्यापूर्वी सोनं 92,000वर. म्यानमारमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा महाभूकंप. भूकंपात 167 जणांचा मृत्यू तर 730 जण जखमी. थायलंडमधील बहुमजली इमारतीही जमीनदोस्त. मध्य रेल्वेवर उद्या विशेष ब्लॉक. नेरळ स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचं काम करण्यात येणार. अनेक लोकल पूर्णपणे तर काही लोकल अंशतः रद्द. ईदच्या दिवशी हिंदू मुस्लिम दंगल, जाळपोळ आणि बॉम्बस्फोटाचा इशारा. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांवर निशाणा साधत एका अज्ञात व्यक्तीची ट्विटर पोस्ट. मुंबई पोलिसांनाही टॅग केलं. चौकशी सुरू. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर. 1 एप्रिलपासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार. डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार. IPL सामन्यात बंगळुरूचा 50 धावांनी चेन्नईवर विजय. चेन्नईचा बंगळुरूकडून 17 वर्षांनंतर चेपॉक मैदानावर पराभव. RCBकडून जोश हेझलवूड आणि कर्णधार रजत पटीदार यांची दमदार खेळी.
आज गुजरात टायटन्स समोर मुंबई इंडियन्सचं आव्हान. स्पर्धेत विजयाचं खातं उघडण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामना रंगणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.